श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. मी आलेली आहे गावी आणि आता जस्ट मी स्टेशनवरून बाहेर आलेली आहे. APMC मार्केट आहे कंगराळीचं, कर्नाटकमध्ये, तिथं आलेली आहे. भावाचं लग्न आहे आणि उद्या हळदी आहे. त्याची जी भाजीपाला आहे तो घेऊन जायचा आहे. हळदीला जेवण बनवायचं असतं ना. ही भाजी मार्केट ना माझ्या गावापासून 30 किलोमीटर ती आहे. म्हटलं आज मला घेऊन जायला आलेली आहे गाडी, त्यातूनच घेऊन जायचं असा विचार केला. अचानक मेसेज आला पप्पांचा की तुम्ही सामान घेऊन या म्हणून. त्यामुळे आम्ही डायरेक्ट ह्या मार्केटमध्ये आलेलो आहोत. हे होलसेल मार्केट आहे आणि सकाळ सकाळी इथे खूप गर्दी असते. आता वाजले 8 आणि गावी 8 वाजले तरी किती कडक ऊन आहे बघा. आणि स्वामी समोर दोघं पण माझ्यासोबत आहे. रातभर एकतर माझी झोप झाली नाही आहे दोघांना ट्रॅव्हलिंग करून, आणि त्यात हे मध्येच भाजी घेऊन या असं निघालं काम एक्स्ट्रा. त्यामुळे आता हे मार्केटमध्ये आले. मी फर्स्ट टाईमच या मार्केटमध्ये आले. टमाटरचं एक कॅरेट घ्यायचं आहे, वांगी घ्यायची आहेत, मिरची घ्यायची आहे, शेगलाच्या शेंगा घ्यायच्या आहेत, खूप सारं सामान घ्यायचं आहे. भाऊ तिकडे घेत आहेत. मी दोन्ही मुलांना घेऊन एका जागी शांत बसले. पण स्वामी अजिबात शांत बसत नाही. तो पळतो इकडे तिकडे. इकडे ना शेतातून डायरेक्ट माल येतो, त्यामुळे भाज्या एकदम फ्रेश आहेत. काही घाण वगैरे असं काहीच नाही. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये बघा. सगळ्या भाज्या साफ आहेत, एकदम छान वाटतं. ही जर भाजीपाला मुंबईला भेटला ना किती मस्त वाटेल ना. मुंबईला पण भेटतो तसा भाजीपाला, पण गावच्यासारखी टेस्ट नाही वाटत तेवढं. आणि खूप छान असं हे मार्केट आहे. आणि इकडे सगळे लोक कन्नड बोलतात आणि थोडे मराठी बोलतात, थोडे कन्नड बोलतात. आम्हाला कन्नड येत नाही. मराठी, हिंदी आणि कन्नड हे जास्त लँग्वेज चालते इथं. आमटीमध्ये घालण्यासाठी ना हे शेगलाच्या शेंगा हव्या होत्या. त्या आम्ही शेंगा घेतल्या, 4-5 किलो घेतल्या. 60 रुपये किलो शेंगा आहेत तिकडे आणि मुंबईला 40 रुपये पाव किलो शेंगा आहेत. आणि मी स्वामीचा पैंजण चेक केला, म्हणजे स्वामी शूज काढ म्हणत होता. शूज काढले तर ज्या पायामध्ये पैंजण नव्हता, तो पैंजण कुठं हरवला काय माहिती. जो केला होता सगळा बाजार तो गाडीमध्ये घेतला आणि निघालो तिथून आम्ही गावी जाण्यासाठी. तिथून माझं गाव 20 किलोमीटर होतं आता. आणि हे बेळगाव सिटी आहे. खरंच खूप छान स्मार्ट सिटी आहे बेळगाव. आणि हे माझं गाव आहे, हे माहेर आहे माझं. आणि खूप छान वाटतं. 1 वर्षानंतर मी गावात आली आणि खूप छान वाटतं गावात आल्यानंतर. सगळे मोमेंट ताजे होतात. हा आहे नवरदेव आणि स्वामी समोर त्याच्यात लवकर गेले. तो वेट करत होता की भाचे कधी येतात म्हणून, म्हणजे त्यांच्याशिवाय घरात गोंधळ नाही आहे ना. आणि ही गौरी माझ्या बहिणीची मुलगी. दादा आले म्हटलं लगेच त्यांनी ती खेळणी काढून दिली खेळायला दोघांसाठी. आणि ती सारखी रडते, म्हणजे स्वामी समोर ते काही टॉयज घेतले ना ती रडते आणि ही त्यांनी घेतली ही रडते. नंतर छान अशी मी रेडी झाली. एकतर ट्रॅव्हलिंग करून थकले होते मी, पण पाहुण्यांची लक्ष्मी होती आणि त्यांनी सारखं बोलत होते या म्हणून. 4 दिवस झाले त्यांची लक्ष्मी चालू होती, पण मी आले नव्हते. आज संडे होता, म्हटलं चला जाऊन येऊया. आणि मी मुंबईवरून पण आली होती आणि लास्ट दिवस होता त्या लक्ष्मीचा. चला म्हटलं जाऊन येऊया. मग तिकडे आम्ही चाललो आहे. हे पण कर्नाटकमध्येच आहे. माझं गाव आहे ना, कर्नाटक आणि महाराष्ट्र बाँड्रीवरती आहे. आणि त्यांच्या लक्ष्मीला आम्ही चाललो आहोत. आता जाऊन काहीच नाही आहे, कारण यात्रा सगळी संपली. फक्त नॉनव्हेज आहे आणि नॉनव्हेज खायलाच आम्ही चाललो आहे खास तर. हे गाव आहे ना, हे बंबर्गे गाव आहे, जे बेळगावपासून 15 किलोमीटरवरती आहे. आणि खूप छान क्लायमेट आहे इकडे. ही पवनचक्की आहे ना, लांबून पाहिलं खूप छोटी दिसते. आणि आज मी ना त्या पवनचक्कीच्या जवळ जात होते, कारण किती वेळा तर म्हटलं की लांबून कुठे आहे कुठे असं वाटतं, पण जेव्हा जवळ जातो ना ती खरंच खूप मोठी होती. म्हणजे घरी येऊन पोचलो आम्ही. घरी आल्यानंतर स्वामी समर्थ झोपले होते तर उठलेच नाही. छानसं त्याने सरबत दिला आणि खूप किती वर्षांतर हा सरबत पिला आहे मी. आणि त्याची टेस्ट काही वेगळीच होती. नंतर जेवण केलं. छानसं मटण होतं, ब्रेड होते आणि भात होता, छान आमटी होती. आणि समजनंतर फुल एन्जॉय केला तिकडे, कारण मुलं माहिती आहे ना बसत नाही एका जागी शांत. तिथून आम्ही निघालो. घरी आल्यानंतर बघतो तर भाऊ असं काहीतरी करत होता. हा जमका नाही ना, तो त्याला धुवायचा होता. आणि तो एक मशीन लावले पाणी आणि त्याने धुतो येतो. आणि त्याच्यासोबत त्याचे फ्रेंड पण आहे त्याला हेल्प करण्यासाठी. आणि सगळ्यात जास्त हेल्प जर ते स्वामी समर्थनीच केले. डबल काम लावले मामाला. आणि हे बघा समर्थ आणि स्वामी कुठे चाललेत, ह्या दुकानात चाललेत आणि दुकानातून हे खाऊ घेतात बघा. काय काय हवं ते स्वतःच घेतात. ते दुकानवाले पण त्यांना काही बोलत नाहीत. का सांगा? कारण ते त्यांचे बाबा आहेत आणि हे त्यांच्या मामाचं दुकान आहे. हे आमचं महालक्ष्मी सुपर मार्केट आहे, होलसेल दुकान आहे हे. आणि मला खायचा होता ब्रेड. तो ब्रेड घेण्यासाठी मी इथं आलेले आहे. मुंबईचे ब्रेड असतात ते गोड नसतात आणि गावचे जे ब्रेड असतात ना गोड असतात. आणि चायसोबत दूधसोबत खायला ना खरंच खूप छान लागतात ते घेण्यासाठीच मी दुकानमध्ये आले होते. पण माझं घेणं कमी झालं, पण मुलांनी खूप काही खाऊ घेतलं. म्हटलं गावाला आले तर त्यांचं मजा असते दुकान असल्यामुळे. आणि जे हवं ते मुलं खातात. आणि पप्पा मम्मी पण माझे काही बोलत नाहीत. तर घरी आले, चाय वगैरे पिला. ही शेजारची दीदी म्हणायला लागली, पिंकी दीदी तुझी पण वेणी घालू का मी? ठीक आहे घाला. मला पण बरं वाटलं जरा, डोक्यात कोणतरी हात घालते आणि म्हटलं चला वेणी घालतात ना फुकटची भेटते, घालून घेऊया म्हटलं. कारण मला पण कंटाळा रोज केसावरती बांधून. मुंबईमध्ये एवढी गरमी असते की केस सोडतच नाही, खालीवरती बांधते. ती म्हटली छान अशी वेणी घातली तिने. संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता. पहिला नंबर मावशीचा होता. मावशी बोलले की मला मेहंदी काढ. तिला मेहंदी काढली. साधी सिंपलच मेहंदी काढली मी. तिकडे सगळे मेहंदी काढत होती, पण आम्हा बायकांना कुठं टाईम आहे मेहंदी काढायला. घरात एवढी कामं असतात की ते मेहंदीकडे लक्ष पण जात नाही. आणि मी सध्या काही स्वामी आजारी असल्यामुळे मला काही फारसं काम नाही आहे. पण म्हटलं थोडं पापड तळायला हेल्प करते. तेव्हा स्वामी झोपला होता. उद्या हळदी आहे, त्याची तयारी चालली होती आता पापड तळायचं. म्हटलं आताच पापड तळून ठेवूया. आणि बाहेर चूल लावली. आता वाजले 11:30 आणि हे आमच्या सगळे काम चालू आहेत. उद्या म्हटलं गरमी पण असं दुपारचं केलं. छान असे बाहेर अंगणात चूल लावली आणि चुलीवरती ते पापड तळायचं काम चाललं आहे. स्वामी झोपला आहे, समज झोपला नाही आहे. आता आमच्या गप्पा चालल्यात. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.